नमस्कार मंडळी, कसं आहे माहिती आहे का? आता कापूस खुरपणी झाली, म्हणजे आता कापूस खुरपणी झाली बघा. आता सोयाबीन खुरपायची म्हणून किती दिवस झालं सोयाबीनीमध्ये आले नव्हते, म्हणून तर बघायचं आहे आपल्या सोयाबीनीमध्ये गवत झालं का, कसं बायका किती लावायच्या किती नाही. तर चला आपण सोयाबीन पण बघू. हे मागं जे आहे का ते कापूस आहे, आणि जे आता आहे का पुढचा प्लॉट, हे प्लॉट आहे सोयाबीनीचा. तर चला बघूया आपण तण झालं का, म्हणजे गवत झालं का कसं. तर उद्याच्याला बायका लावायच्या दा आणि खुरपणी पण करायची. तर बघूया आपण गवत झालं बघा. सोयाबीनीला फुलं पण लागायले, तर तुम्हाला पाहायचेत का फुलं सोयाबीनीचे? तर चला मी फुलं पण दाखवते. हे पहा, हे सोयाबीनीला छोटंसं फुल पण आलं. हे पहा, हे लयच लवकर फुलं आलंय सोयाबीनीला. हे पहा इतकंसं फुल, पहा सोयाबीनीचं फुल कितकंसं असतंय. आणि हे पहा सोयाबीनीला फुल पण आलंय. आणि काही दिवसांमध्ये सोयाबीन काढायला पण येतात, कारण की माहिती का वातावरणामुळे सोयाबीन खूप मोठ्याला झाल्या. तर चला आपण बघूया, म्हणजे सोयाबीन पुन्हा परत एकदा बघूया आपण, म्हणजे पुढं जाऊन बघूया. इथं हरण पण होतं एक त्या ऊसाच्या कडीला, पण म्हणजे कसं आहे मोबाईल काढू सर तर हरण गेलं पळून. खूप मोठं होतं हरण. तर बघा सोयाबीन कोळपिली पण. आणि काय करायचं माहिती का, बायका लावून उपटण करायचे, त्यामुळे सोयाबीन खुरपायची होती. पण 2 दिवस झालं पाऊस नसल्यामुळे खुरपण पण व्यवस्थित छान चालायले, म्हणून खुरपण करून घ्यायची सोयाबीनीची. 2 बायका पण आहेत कापसामध्ये. त्या काय करायला माहिती का, त्यांना एक गाय आणि म्हस आहे, म्हणून त्या काय करायला आता गवत घ्यायला. तर मी काय म्हणलं, सोयाबीनीचा प्लॉट बघून यावा एकदा. उद्याच्याला बायका लावायच्यात ना, त्यामुळे किती लावायच्यात काय लावायच्यात म्हणून गवत पाहायला आले. तर बघा गवत पण थोडं म्हणजे गवत पण एवढं नाही, गवत थोडंच आहे. तर बघा किती मोठा आहे सोयाबीनीचा प्लॉट. त्या दिसतं का त्या बाबळीपर्यंत, आता ह्या इकडे ह्या कापसापर्यंत पहा किती. इकडं वरती जे आहे का ते कापूस आहे, आणि खालती जे आहे का तिकडे सोयाबीन आहे. तर बघा हा सोयाबीनीचा प्लॉट किती मोठा आहे. आणि आता खुरपायला पण चालू करायचे. आता का माहिती का, कापूस खुरपणी पण झालाय, आणि आता काय खुरपायचं आहे माहिती का, आता सोयाबीन खुरपायची. तर बघा किती मोठा प्लॉट आहे सोयाबीनीचा. आणि सोयाबीन पण किती सुंदर दिसायली, खूपच छान दिसायली सोयाबीन, माहिती का. खूपच आनंद झाला. आणि आता कलिंगडचा पण प्लॉट आहे, सोयाबीनीचा पण प्लॉट आहे, आणि नंतर पुन्हा कापसाचा पण प्लॉट आहे. तर बघा हा सोयाबीनीचा प्लॉट किती मोठा आहे. तर म्हणजे यामध्ये गवत काही झालं नाही, थोडं थोडं झालं आहे. पण काय माहिती का, उपटणच करायची यामध्ये, खुरपणी काही करायची नाही, कारण की एवढं गवत नाही. कोळपं घातले, म्हणजे कोळपं केले ना, त्यामुळे कोळप्यामुळे सोयाबीनमध्ये काय गवत झालं नाही. पहा किती मस्त वाटायला, हिरवागार वाटायला प्लॉट, किती सुंदर वाटायला, खूपच छान वाटायला. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सध्या पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामुळे किती हिरवागार आहे. उन्हाळ्यात जर बघितलं ना शेतामध्ये खूपच रखरखी, म्हणजे असं पूर्ण इकडं वाळलं दिसते पूर्ण, म्हणजे पूर्ण असं, म्हणजे वातावरण असं ऊन पडल्यासारखं वाटतंय. आणि पूर्ण असं वातावरण म्हणजे पूर्ण असं म्हणजे वाळून गेलेलं दिसते. पण आता जिकडं पाहीन का पावसाळ्यामध्ये, तिकडं पहा किती मस्त वातावरण आहे, खूपच छान वातावरण आहे, ते पण हिरवं वातावरण आहे. तर बघा हा सोयाबीनीचा प्लॉट, पूर्ण प्लॉट दाखवते तुम्हाला. बघा किती मोठा प्लॉट आहे, किती मस्त वाटायला हिरवपणा. मला थोडंसं बसावं पण वाटायला यामध्ये. पण काय माहिती आहे का, मला भीती वाटते त्यामध्ये. हरण पण मोठं आहे, हरण गेलं इकडं साईडला, माहिती का हरण कुठं पळून गेलं. तर हे ऊस आहे का, ह्या ऊसामध्येच हरण गेलं पळून. खूपच मोठं हरण होतं, तर हरण गेलं पळून. चला आता बायका गवत घेतलं, तर बायकाचं गवत पण झालं असेल, मग आपल्याला घरी जायचं. सुट्टी झाली आता बघा, म्हणजे किती 5:30 वाजता सुट्टी केली, आणि आता घरी जायचं. बघा किती मोठा सोयाबीनचा प्लॉट आहे, म्हणजे खुरपायची गरज पडणार नाही. थोडंसं बसावं म्हणलं, पण टाईम नाही. कसं आहे माहिती आहे का, आबाळ खूपच बदललं आहे, आबाळ आलं आहे, त्यामुळे घरी जायचं लवकर लवकर, म्हणजे काय होईल भिजून जातं ना, त्यामुळे. तर चला आता बायकाचं गवत पण घेणं झालं ना. माहिती आहे का, यामध्ये तणनाशक पण फवारलं आहे. पहा तणनाशक फवारलं ना, तर कसं गवत जळून गेले बघा. तुम्हाला दाखवते पण. हे पहा यामध्ये काय केलं, तणनाशक मारलंय, तर बघा कसं पूर्ण गवत जळून गेलं. यावरती फवारा केला, त्यामुळे पूर्ण गवत जळून गेले. सोयाबीन पहा किती सुंदर दिसायली, खूपच हिरवीगार दिसायली. आणि माहिती का, याला काय केलं माहिती का, याला म्हणजे फवारणी पण केली. तर बघा किती सुंदर पान वाटायला, खूपच सुंदर पान वाटायला, याला फवारणी पण केली. तर चला बायका गेलेले आहेत, माझं खुरपं खाली पडलं होतं, खुरपं पण घेतलं मी. चला आता जाते, बायकाचं आता आवरला असं. पहा किती मस्त वातावरण वाटायला शेतामध्ये, खूपच छान वातावरण वाटायले. पण कसं आहे माहिती का, काम करू 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 खूपच कंटाळा येते शेतामध्ये. जाते घरी आता. बायका गवत घ्यायला तिथं गावाच्यामध्ये, ऊसाच्या रानामध्ये सुट्टी करायची. चला मी बायकाला विचारते, पण म्हणजे बस झालं का गवत, म्हणून जायचंय घरी, जायचंय घरी.